पाहूया सविस्तर बातमीपत्र। तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा अवघ्या काही वेळातच थंडावणार आहेत, त्यामुळे संध्याकाळपर्यंत सगळ्याच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना मतदार राजासमोर जाण्याची ही शेवटची संधी मिळते। त्यामुळेच आजचा रविवार हा प्रचारवार ठरलेला आहे। राज्यात चांदा ते बांदा दिग्गजांच्या सभांचा धुरळा उडणार आहे। महाराष्ट्रात 11 मतदारसंघात 7 मे रोजी निवडणूक पार पडेल। दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात प्रतिष्ठेच्या लढती आहेत, त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सगळेच उमेदवार आणि त्यांचे नेते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जोर लावत आहेत। आपण बघतोय अत्यंत महत्त्वाच्या लढती आहेत या 11 मतदारसंघांमध्ये। विशेषतः बारामतीकडे जर लक्ष दिलं तर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेली आहे। साताऱ्यात सुद्धा काटेकी टक्कर उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे आणि कोल्हापुरात संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटाचे विरुद्ध शाहू महाराज काँग्रेसकडून आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातली लढाई सुद्धा चुरशीची होणार आहे, कारण नारायण राणे आणि त्यांच्यासोबत असणार आहे भाजपकडनं ती लढतील विरुद्ध विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे। सांगलीत ती लढत तिरंगी होणार आहे। संजय काका पाटील भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांनी एंट्री घेतल्यानं ही लढत अधिकच रंगेल। आणि रायगडातनं सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अर्चना पाटील भाजपकडून विरुद्ध ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे। त्यामुळे ही लढत धाराशिवमधनं काटेकी टक्कर। सुधाकर शृंगारे भाजपचे विरुद्ध काँग्रेसचे शिवाजी काळगे। आपण बघतोय 11 मतदारसंघ आणि या 11 मतदारसंघांसाठी आज शेवटचा प्रचाराचा दिवस। अवघे काही तास उरलेले आहेत। राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर, 2 शिवसैनिकांमधली ही लढत।